ते परळी इथल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दर्शनासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। तर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वेगवेगळ्या फुलांची आरास करण्यात आली आहे। दुसऱ्या श्रावणी सोमवारचं महत्त्व म्हणजे वैद्यनाथाच्या पिंडीवर तिळाची मूठ अर्पण केली जाते आणि त्याला विशेष महत्त्व मानलं जातं। रात्री 12 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे आणि अनेक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिरामध्ये येत असतात। यावेळी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दुसऱ्या सोमवारी या ठिकाणी तिळाची शिवमूठ वाहिली जाते। तीळ ह्याच्यासाठी की ज्या व्यक्तीवर येत असणारे जे संकट आहेत ते तिळानं त्याचं नष्ट व्हावं आणि त्याला आरोग्य प्राप्त व्हावं या उद्देशानं या ठिकाणी तिळाची शिवमूठ वाहिली जाते। आरोग्यविधाता असल्याने या ठिकाणी 3 देवतांचा वास आहे। या ठिकाणी महादेव, विष्णू आणि धन्वंतरी। ज्यावेळेस समुद्रमंथन झालं होतं तर धन्वंतरींनी या ठिकाणी अमृत कलश आणून ठेवलेला आहे। त्या देवतामुळं आलेला व्यक्ती जो आहे आपल्या आरोग्याची वृद्धी व्हावी, वाढ व्हावी या उद्देशानं या ठिकाणी तिळाची शिवमूठ वाहतो।